नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेला महत्त्वपूर्ण ठरतील असे आपण तांत्रिक घटकातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर हे विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे, त्यामधून आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दे घेणार आहोत जे व्हेरी IMP आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून। त्यामध्ये पहिलाच आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान। या अभियानाला मान्यता मे 2013 मध्ये या अभियानाची 2 प्रमुख उपअभियान आहेत। तर या अभियानाला मान्यता किंवा मिळाली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ते मे 2013ला लक्षात ठेवायचे। तर 2 प्रमुख घटक कोणते आहेत? NRHM म्हणजे नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि दुसरा आहे NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन म्हणजे अर्बन म्हणजे शहरी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2 उपघटक आहेत कशाचे? राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे। तर यामध्ये बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 50,000 पेक्षा कमी लोकसंख्येची शहरे किंवा गावांचा समावेश या ठिकाणी होते। तर निकष काय? तर 2011च्या जनगणनेनुसार हे ठरवण्यात आलेलं आहे की 50,000 पेक्षा कमी लोकसंख्येची शहरे किंवा गावांचा समावेश हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये येत असतो। तर 2011च्या जनगणनेनुसार सर्व राज्याची राजधानी शहरे, जिल्हा मुख्यालय आणि 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहराचा समावेश राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामध्ये होतो। म्हणजे शहरी आरोग्य अभियानामध्ये होत असतो 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाची उद्दिष्टे काय आहे? तर लोकांना परवडण्याजोग्य आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता साध्य करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे। तर राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे प्रमुख घटक कार्यक्रमात समाविष्ट बाबी, महत्त्वाच्या बाबी बघा। तर त्यामध्ये काय समाविष्ट आहे? तर ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, संक्रमक व गैरसंक्रमक रोगाचे नियंत्रण करणे, जनन, माता, नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य ह्या 3 घटक म्हणजे 3 बाबींना समोर ठेवून कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे हे प्रमुख घटक आहेत 3, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न म्हणजे मुद्दा आहे अमरेला योजना। अमरेला योजना कशा संदर्भात आहे? तर राष्ट्रीय आरोग्य अभियान ही सर्व आरोग्यविषयक योजनांना सामावून घेणारी विकेंद्रित स्वरूपाची अर्थात एक छत्री योजना आहे। यापूर्वीच्या योजना या केंद्रित स्वरूपाचे होते। अमरेला योजना अंतर्गत येतात हे राष्ट्रीय आरोग्य अभियान ही सर्व आरोग्यविषयक योजनांना सामावून घेणारी विकेंद्रित स्वरूपाची अर्थात एक छत्री योजना आहे अमरेला योजना। त्यानंतरच्या आता ज्या उपयोजना आहेत ते बघूया। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान असं दोन्ही बघणार आहोत। तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत। तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा झाली? तर 12 एप्रिल 2005ला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। संपूर्ण देशभरात पण 18 राज्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे। तर 50,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा किंवा गावांचा समावेश या अभियानामध्ये होते। ते उद्दिष्ट काय आहे? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे उद्दिष्ट काय आहे? तर अर्भक मृत्यूदर कमी करणे, माता मृत्यूदर कमी करणे, साथीच्या नसलेल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे, लोकसंख्या स्थिर करणे, स्त्री पुरुष गुणोत्तर व लोकसंख्या समतोल राखणे, स्थानिक आरोग्यविषयक उपचार पद्धती पुनर्जीवित करणे आणि आयुष पद्धतीचा म्हणजे आयुष या पद्धतीचा पद्धतींना मुख्य प्रवाहात आणणे। आयुष म्हणजेच त्याचं पूर्ण रूप दिलेलं आहे। ये म्हणजे आयुर्वेद, वाय म्हणजे योग व निसर्गोपचार, यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी यांचा या पद्धतीचा वापर अंमलात आणण्यासाठी आहे। त्यानंतरचं बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHMचे ध्येय काय आहे? दरडोई उत्पन्न वाढवणे, सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या 0.9% वरून 2 ते 3% करणे, एकीकरण, आरोग्य समस्येचे
निर्धारक घटक जसे स्वच्छता आणि आरोग्य, पोषण द्रव्ये आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यांचे जिल्हा आरोग्य योजनेद्वारे परिणामकारकपणे एकीकरण करणे, जिल्हा आरोग्य व्यवस्थापनासाठी कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करणे, गरिबांना व महिलांना तसेच बालकांना आरोग्याच्या संधी उपलब्ध करून देणे व निधी उभारण्याचं कशा पद्धतीने होतं ते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे एकीकरण आणि निधीचा पुरेपूर उपयोग आणि पायाभूत सुविधा आणि ग्रामीण आरोग्य सेवेची उपलब्धता यासाठी निधी उभारणे, प्रत्येक गावात महिला बघा आरोग्य कार्यकर्ती पंचायतीच्या आरोग्य व स्वच्छता समितीच्या अध्यक्षेखाली नमुने तयार केलेली ग्राम आरोग्य योजना भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकानुसार परिणामकारक गुणकारी सेवा आणि समाजाला उत्तरदायी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे बळकटी करणे यासाठी प्रत्येक गावामध्ये एक महिला नेमण्यात आलेली आहे। तर बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत महत्त्वाचे पुढाकार कोणाकोणाचे आहेत तर ते दिलेले आहेत। आशा कार्यकर्ती आहे, प्रत्येक गावामध्ये एक महिला असते, त्यामध्ये आशा कार्यकर्त्याचा समावेश होतो। आरोग्यविषयक समित्या किंवा कमिटी असते, ग्रामीण आरोग्य व स्वच्छता पोषण समिती असते, मनुष्यबळ पुरवठा आणि जिल्हा आरोग्य योजना। तर अंगणवाडी बघा लोकसंख्येला एक असते, 1000 लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते। त्यानंतर आशा सेविकाबद्दल आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत। अधिकृत सामाजिक आरोग्य कार्यकर्ती म्हणून आहे आशा। तर निवड पंचायत समितीकडून होत असते, गावातूनच निवड केली जाते। उत्तरदायी पंचायतीकडून म्हणजे गावाकडून आशा सेविकेची निवड केली जाते। उत्तरदायी पंचायतीला म्हणजे गावाला, प्रत्येक गावासाठी किंवा मोठ्या वस्तीसाठी एक महिला आशा म्हणून काम करत असते। हे विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकातून आपण हे रिवाइज करत आहोत। आशा सेविका दुवा म्हणून काम करते, तो कोणता तर ग्रामीण समुदाय व ग्रामीण आरोग्य व्यवस्था यामधील दुवा म्हणून कार्य करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलं जात असते आणि त्या करत असतात आशा सेविका। निवड पद्धती कशी होते, निवड पद्धती पारदर्शक असते व त्यामध्ये विविध समाज गट, स्वयंसहायता गट म्हणजे बचत गट, अंगणवाडी संस्था, गाव आरोग्य समिती, ग्रामसभा, तालुका व जिल्हा नोडल अधिकारी यांचा समावेश होते। आदिवासी क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये आशा कार्यकर्ती निवडण्याचे वेगवेगळे निकष आहेत, म्हणजे कशा पद्धतीचे निकष आहे हे दिलेले। आदिवासी भागाचे क्षेत्र, जर आशा सेविका निवडायची असेल तर आदिवासी क्षेत्रामध्ये वय 20 ते 45 वर्ष लागावं लागते, तर बिगर आदिवासीमध्ये 25 ते 45 वर्ष आहे। शिक्षण आदिवासी भागासाठी किमान 8वी पास पाहिजे, तर बिगर आदिवासीसाठी किमान 10वी पास तरी पाहिजे। आदिवासी भागामध्ये किती लोकसंख्येसाठी एक आशा सेविका, तर 1000 लोकसंख्येसाठी, तर जे बिगर आदिवासी असेल तर 1500 लोकसंख्येसाठी असेल। तर प्राधान्य कोणाला दिलं जाते, तर स्थानिक विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटी किंवा परित्यक्त्या महिलेस प्राधान्य दिले जाते। तर या ठिकाणी सुद्धा तेच आहे, स्थानिक विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त्या महिला म्हणजे एकल महिला राहतात त्यांना। निवड पद्धत आदिवासी क्षेत्रासाठी ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती गावातील पात्र 5 महिला उमेदवाराची शिफारस करते। 5 पैकी एकीची निवड तालुका आरोग्य अधिकारी करत असतात। या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने असते। ग्राम आरोग्य व पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी यांची समिती 3 महिला उमेदवाराची शिफारस करते आणि त्या 3 पैकी एकाची निवड तालुका अधिकारी करत असतात। तर त्यानंतर बघा आशा स्वयंसेविकाचे कर्तव्य काय आहेत ते दिलेले आहे। मलेरिया, क्षयरोग, छातीचे रोग उपचारासाठी मदत, आरोग्य संस्थेत प्रसूतीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रथम उपचार, समन्वय साधणे कशामध्ये, तर अंगणवाडी कार्यकर्ती, दाही आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत योग्य ते समन्वय साधण्याचे काम त्या करत असतात। मोफत संदर्भ सेवा त्यांच्यामार्फत पुरवल्या जातात। आरोग्यविषयक गावातील नोंदी ठेवण्याचे काम त्या करतात। जन्म व मृत्यू नोंदीमध्ये मदत करतात। ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये मदत करत असतात। आधारभूत यंत्रणा, आशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणाली गती येण्यासाठी आणि कार्याचे मूल्यमापन व्यवस्थापन करण्याकरिता जिल्हा पातळीवर एक जिल्हा समूह संघटक नियुक्त करण्यात येते। तसेच एक गट प्रवर्तकाची सुद्धा
नेमणूक होत असते. तर त्यामध्ये आदिवासी क्षेत्र आणि बिगर आदिवासी क्षेत्र. तर कशा बघा, प्रत्येक 10 अशा सेविकेस एक गट प्रवर्तक असतो. प्रत्येक 10 अशा सेविकेस एक गट प्रवर्तक असतो. तर बिगर आदिवासी क्षेत्रासाठी एक ग्रामीण आरोग्य केंद्रास एक गट प्रवर्तकाची नियुक्ती केली जाते. मग अशांसाठी प्रशिक्षण. नियुक्तीनंतर स्वयंसेविकेस प्रशिक्षण पुस्तिका क्रमांक 1 ते 7 चे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी 43 दिवसाचा असतो. वेळोवेळी मासिक सभा आयोजित करून तिला प्रशिक्षित केले जाते. अशा प्रशिक्षणामुळे प्रत्येक जिल्ह्याने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रशिक्षण जिल्हा स्तरावर दिले जाते. त्यानंतर अशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणास प्रारंभ केला जात असतो. मग त्यानंतर रोगी कल्याण समिती किंवा रुग्णालय व्यवस्थापन सोसायटी स्थापनेचा उद्देश काय आहे? तर सार्वजनिक रुग्णालय व आरोग्य सेवा केंद्रामध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग वाढविणे. नोंदणीकृत समिती ज्यामध्ये स्थानिक समुदायाचे प्रतिनिधी असतात. कार्य काय? तर हॉस्पिटलच्या कामाचे व्यवस्थापन करणे, आरोग्यासाठी चांगल्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, सुविधा अद्ययावत ठेवणे आणि आरोग्य सेवा व शिबिरे यांचे आयोजन करणे यासाठी असते. काय? तर आरोग्य कल्याण समिती किंवा रुग्णालय व्यवस्थापन कमिटी हे त्यांचे कार्य आहेत, लक्षात ठेवायचं. त्यानंतर विविध स्तरावर रुग्ण कल्याण समित्या स्थापन केल्या जातात. रुग्ण कल्याण समित्या त्यामध्ये कोणत्या समित्या येतात? प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय, सर्व जिल्हा रुग्णालय हे काय असतात? तर रुग्ण कल्याण समित्या असतात. त्यामध्ये समावेश होतो त्यांच्या. तर या समितीमध्ये रोग कल्याणाची कामे हाती घेण्यासाठी त्यांना शासनाकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. ग्रामीण आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती. उद्देश काय आहे? तर स्थानिक पातळीवर आरोग्याचे पर्यावरणीय व सामाजिक मुद्दे हाताळण्यासाठी स्थानिक समुदायाच्या सबलीकरणाचे व सहभागाचे महत्त्वाचे साधन म्हणून काम करेल. हे जी समिती असते ग्रामीण आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती हे काम करते. तर विलिनीकरणातून ही समिती स्थापन. तर कोणत्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत अर्थात NRHM अंतर्गत ही काम करते. आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती हे कोणत्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आहे. तर यामध्ये दिला आहे ग्रामस्तरावर पूर्वी अस्तित्वात असलेल्या ग्राम आरोग्य समितीचे ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले व नवीन ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये कोण सदस्य असतात? तर सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, गावातील बचत गटाचे प्रमुख, इतर सदस्य, पालक, शिक्षक संघाचे सचिव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. त्यानंतर बघा महिला. या समितीमध्ये 50% सदस्य महिला असतील असं दिलेलं आहे. बंधमुक्त निधी. गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दरवर्षी बंधमुक्त निधी देण्याची तरतूद आहे. हा निधी समितीला शासनाकडून मिळत असला तरी या निधीत भर घालणे हे गावांची जबाबदारी असते. गावाच्या लोकसंख्येनुसार बंधमुक्त निधी मिळत असते. 10,000पासून ते 8,000पर्यंत बंधमुक्त निधी शासनाकडून मिळतो. बंधमुक्त निधीतून खालील कामे समितीला करावे लागतात. तर कोणते कामं? गावात आरोग्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करणे, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच गरजू निराधार महिला, अत्यंत गरीब कुटुंबासाठी आरोग्यावर खर्च करणे. निधीचा वापर कशासाठी होतो? पर्यावरण, पोषण, शिक्षण, स्वच्छता यासाठी निधीचा वापर केला जातो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत मिळणारा निधी कोणासाठी आणि किती बंधमुक्त निधी मिळतो? तर प्रत्येक उपकेंद्राला 10,000 रुपये प्रतिवर्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राला 25,000 रुपये प्रतिवर्ष आणि ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाला 50,000 रुपये प्रतिरुग्ण मिळत असते. ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाला 50,000 रुपये प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला एवढा निधी
मिळत असतो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत मिळणारा निधी. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत प्रत्येक उपकेंद्राला, प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाला एवढा निधी मिळत असतो प्रतिवर्ष, म्हणजे प्रत्येक वर्षाला, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे मनुष्यबळ पुरवठा, मानव संसाधन. तर यामध्ये अतिरिक्त सुमारे 1.81 लाख आरोग्यविषयक मनुष्यबळ राज्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, कुशलदाई आणि नर्सेस हे मनुष्यबळ पुरवला जातो. जिल्हा आरोग्य योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असते. तर राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य आरोग्य अभियान आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अभियानाची स्थापना झाली आहे. जिल्हा आरोग्य नियोजन निधी. प्रत्येक रुग्णालयामागे पैसा त्या तत्वानुसार जिल्हा आरोग्य अभियान रुग्णालयाच्या त्यांच्या सेवेसाठी पैसे वाटप केले जात आहेत. त्यानंतर योजना, विविध योजना. कोणत्या योजना चालवलेल्या जात असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत विविध योजना येतात. तर कोणत्या योजना येतात? जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण कार्यक्रम, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम. त्यानंतर RMNCH+A, राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय वाहकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम. एवढे 10 कार्यक्रम हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राबवले जातात. त्यामध्ये जननी सुरक्षा कार्यक्रम. तर बघा, राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना ही 15 ऑगस्ट 1995ला सुरू करण्यात आली होती आणि ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमाची एक घटक योजना होती. आणि नंतर मग 12 एप्रिल 2005ला जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. तर लक्षात, राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना म्हणून नाव काय होतं, केव्हा होतं? 15 ऑगस्ट 1995ला होतं. त्यानंतर ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमाची एक घटक योजना म्हणून झाली आणि नंतर मग 12 एप्रिल 2005ला जननी सुरक्षा योजना सुरू झाली. पूर्वीच्या राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेचेच रूपांतर आहे जननी सुरक्षा योजना ही. जे राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना आहे 1995ची, लक्षात ठेवायचं, 1995ची राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना जी आहे तिचे नाव नंतर काय झालं, 12 एप्रिल 2005ला जननी सुरक्षा योजना करण्यात आलं. महत्त्वाचं आहे, जननी सुरक्षा योजना 2005 अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेची उपघटक बनली. योजनेचा उद्देश काय, तर गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन माता व नवजात मृत्यूदर कमी करणे या उद्देशाने ही कोणती, तर जननी सुरक्षा कार्यक्रम ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि हे कोणते, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राबवल्या जाते. तर या योजनेची उद्दिष्ट काय आहे, तर ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, सर्व राज्यामध्ये राबवली जात असते. योजनेचा मुख्य भर हा निमप्रगती राज्यावर आहे, ज्यामध्ये ज्या राज्याचा विकास कमी झालेला आहे अशा राज्यात विशेष करून. ही राज्ये LPS का, कारण त्या राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 25% कमी आहे. LPS यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश आहे? उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिशा, जम्मू काश्मीर तत्कालीन राज्य. वरील LPS राज्य सोडून इतर राज्य कोणते, तर हाय प्रिफॉर्मिंग स्टेट, उच्च प्रगती राज्ये असे संबोधले जाते. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. लाभार्थी कोण असतील, तर निम्न प्रगती राज्ये, यामध्ये सर्वच गर्भवती महिला लाभार्थी असतील. तर जे उच्च प्रगत राज्य आहे त्यामध्ये आपला महाराष्ट्राचा पण समावेश आहे. तर यामध्ये कोण समाविष्ट असेल, तर दारिद्र्य रेषेखालील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला लाभार्थी असतील. तर याच्यामध्ये प्रत्येक 2पेक्षा जास्त अपत्य जन्माला आले तरी ही योजना लागू आहे. जे म्हणजे निम्न प्रगत राज्य आहेत, म्हणजे कमी प्रगत झालेले राज्य आहेत, त्यामध्ये 2पेक्षा जास्त अपत्यांना सुद्धा ही योजना लागू आहे. तर जे उच्च प्रगत राज्य आहेत त्यांना केवळ आपल्या 2 जिवंत अपत्यांना जन्म देण्यापूर्वीच मर्यादित योजना आहे. मातेचे वय 19पेक्षा अधिक असावे लागते, म्हणजे प्रगत राज्यामध्ये.
या योजनेअंतर्गत रोख सहाय्य ग्रामीण भागातील लाभार्थी आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी. तर निम्न प्रगत राज्यामध्ये गर्भवती महिलाला 1400 रुपये, आशा कार्यकर्ती 600 रुपये, एकूण असे 2000 रुपये दिले जातात. आणि उच्च प्रगत राज्यामध्ये गर्भवती महिलेला 700 रुपये आणि आशा कार्यकर्ती 600 रुपये दिले जातात, असे एकूण 1300 रुपये. तर शहरी भागामध्ये लाभार्थी म्हणजे संस्थात्मक प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य म्हणजे दवाखान्यात वगैरे झालं तर निम्न प्रगत राज्यामध्ये गर्भवती मातेला 1000 रुपये, आशा कार्यकर्तीस 400 रुपये दिलं जातं, एकूण 1400 रुपये. उच्च प्रगत राज्यासाठी गर्भवती मातेला 600 आणि आशा कार्यकर्तीला 400 रुपये असे 1000 रुपये दिले जातात. तर बघा, LPS किंवा HPS अशा दोन्ही राज्यामध्ये गर्भवती लाभार्थी महिलेची प्रसूती जर कुशलदाईच्या मदतीने झाली असेल तर 500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मे 2015 पासून या योजने आर्थिक सहाय्य लाभार्थ्याच्या बँक खात्यात DPT-द्वारे जमा केली जाते. आता म्हणजे बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जातं. त्यानंतरचा आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम, बघून घेऊया, छोटासाच आहे त्यामुळे. मुख्य उद्देश लोकसंख्या स्थिर करणे व त्याद्वारे जनतेचे आरोग्यमान सुधारणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. भारतातील पहिले बर्थ कंट्रोल दवाखाना स्थळ मुंबई इथे सुरू करणारे कोण होतं? रघुनाथ धोंडो कर्वे होते. सुरुवात 1985ला झाली होती. आणि समाज संस्थे मासिकसुद्धा यांनी सुरू केली होती. कोणी? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य ही मासिकसुद्धा त्यांनी सुरू केली होती. संतती नियमाबाबत विविध उपायाचा प्रसार करण्यासाठी ही मासिक त्यांनी सुरू केली होती. तर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. रघुनाथ धोंडो कर्वे आरोग्याशी निगडीत त्यांचे कार्य असल्यामुळे आपल्या परीक्षेत म्हणजे अभ्यासाच्या आहे महत्त्वाच्या म्हणून दिलेलं आहे. तर जन्म तेवढा महत्त्वाचा नाही तरी पण वाचूया. 1882 चळवळ संतती नियमन ही चळवळ त्यांनी सुरू केली. लेखन समाज संस्थे हे मासिक ते चालवत होते. संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात रघुनाथ धोंडो कर्वे. ज्या काळात संतती नियमाविषयी साधा उच्चारही निश्चित मानले जायचे त्या काळामध्ये रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणण्याचे कार्य केले आहे. प्रचंड लोकसंख्या वाढ ही भविष्यात देशापुढील भीष्म समस्या होईल हे ओळखून कुटुंब नियोजनाच्या प्रचाराचे कार्य त्यांनी केले. स्वतःला मूल नसतानाही केवळ लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून त्यांनी स्वतःवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. तसेच याच विषयाच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी राईट एजन्सी हे भारतातील पहिली कुटुंब कल्याण केंद्र सुरू केले. राईट एजन्सी नावाचं भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र मुंबई येथे सुरू झालं. कुठं सुरू झालं? भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र कुठं आहे असा जर प्रश्न आला तर मुंबई या ठिकाणी आहे. नाव काय आहे? राईट एजन्सी म्हणून. कोणी सुरू केलं? तर त्यांचं नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे. तर त्यांनी अजून समाज स्वास्थ्य हे मासिकसुद्धा सुरू केली होती 1927 साली. हेतू काय होता? तर संतती नियमाबाबत विविध उपायाचा प्रसार करणे. तर 1927 ते 1957 26 वर्ष 4 महिने हे मासिक त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे चालविले. म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी चालविले, नंतर ते थांबलं त्यांची प्रकाशित साहित्य आधुनिक आहारशास्त्र, त्वचेची निगा, आधुनिक कामशास्त्र, गुप्तरोगापासून बचाव, वेश्याव्यवसाय, संतती नियम, विचार व आचार हे त्यांची विविध म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. कोणी? तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. रघुनाथ धोंडो कर्वे हे त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत. त्यानंतर बघा, राधा कमल मुखर्जी समिती. तर राष्ट्रीय नियोजन समितीने 1938मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने राधा कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली. या समितीने लोकसंख्या नियंत्रणासाठी स्वनियंत्रणाचा मार्ग सुचविला. 1952ला कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. 1956ला कुटुंब नियोजन मंडळ स्थापन करण्यात आलं. 1966ला कुटुंब नियोजन विभाग स्थापन झाला. 1968ला निरोध म्हणजे कंडोमचे वाटप करायला सुरुवात झाली 1968 पासून. त्यानंतर 1 एप्रिल 1972
MTP ॲक्ट 1971 लागू झाला. 1977ला कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नामांतरण कुटुंब कल्याण योजना असे झाले. 1978ला भारतीय विवाह निर्बंध कायदा करण्यात आला. 1976ला पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि 2000चे दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे. त्यानंतर बघा, कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या सेवेचे 2 प्रकार आहे, कायमची पद्धत आणि तात्पुरती पद्धत. तर कायमच्या पद्धतीमध्ये पुरुष नसबंदी, तात्पुरती पद्धतीमध्ये तांबी दिले. मला काही अर्थ पण कळलं नाही त्याचं काय आहे. तर स्त्री शस्त्रक्रियेमध्ये टाक्यांच्या किंवा बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात आणि तात्पुरत्या पद्धतीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या निरोध म्हणजे कॉन्डोमचा वापर केला जातो. त्यानंतर आहे नसबंदीसाठी पुरुषांनी स्वतः पुढे यावे, त्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. नसबंदी शस्त्रक्रियेमुळे बुडालेल्या रोगांची नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे नसबंदी करून घेण्यासाठी विमा देखील काढला जातो. नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईसुद्धा दिले जातं. माहीत नाही. तर हे तसं एवढी माहिती महत्त्वाचं नाही, पण ही इसवी या ठिकाणी दिलेले आहे ते महत्त्वाचं आहे. जसं 1966ला कुटुंब नियोजन विभागाची स्थापना आहे. 1977ला कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नामांतरण कुटुंब कल्याण योजना झालं. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976चं आहे. 2000ला दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. ते यातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. त्या पुस्तकात माहिती दिली म्हणून मी वाचून घेतली. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षात ठेवा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत असाल तर व्यवस्थित रिवाईज करून घ्या, कारण पुढे पण 2025ला अजून पुन्हा जाहिरात दुसरी येणार आहे, त्यामुळे उपयोगी ठरणार आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.